पाच गवळणी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आली अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली। म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी गोपिका नंद राजाच्या अंगणामध्ये देवाला पाहण्याकरता जमल्या बरं का। हो, त्या गवळणीचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे। कोणत्या गवळणीनं कशा प्रकारचं साडी नेसली होती, कशा प्रकारचा श्रृंगार केला होता, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे। आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे ऐशम काळे। पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने। ओ पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत, पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखित ऐका तिची बात, गगनी चांदणी लखलखित ऐका तिची बात। मंथन करीत होती दारात धरोणी कृष्णाचा बाई हात, मंथन करीत होती दारात धरोणी कृष्णाचा हो। पाच हो पाच गवळणी थोडं मागणी, पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे। पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा श्रृंगार करोने, काळी हा पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने। हे दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होणे पिवळी, दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी पिवळी, पिवळा पितांबर नेसोनी आली अंगी बुटेदार चोळी, पिवळा पितांबर नेसोनी आली अंगी बुटेदार चोळी। हो एक लहान तनु मरकवळी जशी बाई चाप्याची हो कळी, एक लहान तनु मरकवळी जशी बाई चाप्याची। जय हो पाच हो पाच गवळणी आहा, पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे। पाच पाच गवळणी पाच गवळणी जय हो पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने। श्री गवळण रंग काळा निसुनी आली चंद्रकळा, श्री गवळण रंग काळा नेसुनी आली चंद्रकळा, काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा, काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा, काळी गळसरी घालून गळा आली राजस वाळा, काळी गळसरी घालून गळा आली राजस हो। पाच हो पाच गवळणी आहा, पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे। पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने। चौथी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल, चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल, पाणी कुमकुम श्री लाल भांगी भरून ही गुलाल, कपाळी कुंकुम श्री लाल भांगी भरून ही गुलाल, ओ मुखी रंग विडा लाल लसबाई डाळिंबीचे फुल, रंग विडा लाल लसबा डाळिंबीचे फुल। पाच हो पाच गवळणी आहा, पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे, पाच रंगाचा श्रृंगार करोणे। पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने, पाच रंगाचा श्रृंगार करोने। पाचवी गवळण रंग हिरवा
पाहता झाल्या दंग हे पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या दंग हिरव्या काकणात पहारंग जशबाई अर्षात जडली अभिंग हिरव्या काकणाचा पारंग जसबयार जगविले हे फुगडी खेळता कृष्ण संग गातो एकनाथ खेळता कृष्णा संग गातो एकनाथ पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच पाच गवळणी पाच पाच गवळणी पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा अरे हो हो तिथे की नाही माझं एवढ्या माणसं सांगायचं म्हणलं की मला नुसतं डोक्याला टेन्शनच येते पण सांगते ऐका बरं का कोपरगावला की नाही बरं का माझं लग्न झालतं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला आपलं गावातलं वारडा आलतं की माझ्या लग्नाला कोण कोण आलतं ही आलती की चष्म्यावाली म्हातारी आता कशी लागली डोळे वाटरून पाहायला आता अहो काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले देखना देवाईन तोंडावर ना खाय कुठं बसलं होते पिंड कुठं बसलं हो काय ए आलता का नाही माझ्या लग्नाला होय म्हण नाही तर अंगा उडी हाणी दसती आलता काय सांगायचं कार्टाला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आला लग्नात पहिल्या पंक्तीला गेळायला बसलं बरं का करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला पण ते काही असताना लग्न एवढं थाटात पार पडलं पण तुम्हाला घाईमध्ये माझा नवरा दाखवायचा राहून गेलं बरं का आमचे मिस्टर माझं कारभारी कुठे गेले बंटीचे पप्पा असू दे लोक नेते पक्ष बदलायला लागलेत मग मी नवरा बदलला म्हणजे काय झालं ओ कसा दिसतोय आमचा जोडा लय तुम्ही असं लय चिकटू नका जरा लांब ठेवत कसा दिसतोय माझा परश्या लय चिकटू नका तुम्ही असे बर का हो पण तुम्ही म्हणाल पोरी ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलंस पण बरं का आमच्या यांचा की नाही एक स्वभाव फार गोड आहे पाहायचं का तुम्हाला खाली बसव उठा पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसव खाली बसा खाली तांबे देऊ का बसा उठ पाहिलं बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे बघा नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे एक तडाखा दिला की डांबरीनं पळस सुटला पाहिजे बरं का हा यांचा स्वभाव फार आवडला पण काय सांगू तुम्हाला काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल कडून निघालं आणखीन बघतोय कसा बघितलं का हे
तुम्ही म्हणाल आले आल्यास लागली नवऱ्याचं कारण सांगायला हिला नेमकं झालं तरी काय, पण बरं का संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही बाबा, चांगलं घर. पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं साधं घर तरी बांधलंय का. आणखी हसतू कसा बघितलं. कारण आमचे एकनाथ महाराज म्हणतात मोडकच घर अन पडकच छप्पर. बरं का मोडकच घरावं ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांच्या काय टक्कलवर बसवय. आणखीन हसायला तरी काय वाटते का बघा की मोडकच घर पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई. दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. आणि हा दादला आणि हा नवरा आणि हा ठोंब्या. आणखीन हसतू कसा बघितलं. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का, पण मंडळी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय रिकामी आहे वय. मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगायचं व लग्न झाल्यापासून बघते मोडद्याने एक तरी साडी घेतली का बघा की. 5 या 5च्या 5 साड्यात हो आमच्या यांनी मला भेट दिल्या नव्हत्या बरं का. हो या 5च्या 5 साड्या यांनी भेट दिल्या नाही. या 5च्या 5 साड्या आमचे माऊली यांनी मला भेट दिली बरं का. मला म्हटले हो आमच्या गावाला नव्याने येतीस म्हणून तायडे जुनी साडी का घालतेस म्हणून मला आमच्या माऊली दादांनी 5च्या 5 साड्या भेट दिल्यावर म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही, पण रोज आंघोळीची गोळी घेते. आणखीन बघाल तरी काय वाटते का. फाटकच लुगडं अन तटकीच चोळी तिला शिवून वापरीन म्हणलं बरं का, पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही. मोडक असा पलंग तुटकी शिनेवार वर नरम बिछाना नाही. मला सांग मी म्हणते नसुद्या चांगली साडी बाबा घालायला का हरकत नाही, नसुद्या चांगलं घर राहायला का हरकत नाही, पण कमीत कमी हो घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही. पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगलेच बघितलं. आणखीन मला काय सांगायचं नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा नाही. काय सांगायचंय मावशी घरामध्ये खायला एखादा शिळा तुकडा सुद्धा नाही. उगा आता 5-25 चपात्या आणि 20-25 भाकरी खाऊन उग जगली. आणखीन हसतेत कसं बघितलं. मला सांगा महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. कोण म्हणलं भांडायला आवडतं. भांडायच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं बरं का, दागिना आवडतो बरं का. आवडतो की ना मावशी खरं सांगा. पण काय सांगायचं हवं लग्न झाल्यापासून बघते मोडद्याने एकतरी फुटका मणी गळ्यात बांधलाय का. आणि हरस्तू कसं बघितलं का. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं वैताग आणला असं वाटतं यांना इथं सोडावं, असं वाटतं यांना इथं सोडावून या साऊंड सिस्टीमवाल्यासोबत निघून जावं. वैतागच असं आणलं. खरं सांगते मावशी अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की हो वर उडू नका पोरं तुम्ही आरडू नका शिट्ट्या मारू नका लय हसा फक्त बरं का, लय ताणायची नाही बरं का. निसर्गाचा नियम आहे ताणले की फाटती, त्याच्यामुळे काळजी घ्या. हो हसायचं नाही, आपलं हसायचं आरडायचं नाही आणि शिट्टे मारायचं नाही बरं का. हो काय सांगायचं मावशी नवरीनं वैतागच असा दिला असं वाटतं यांना इथं सोडावं. हो आणि काय सांगायचं कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की. पण काय सांगायचं व मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण आता तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथंच घटस्फोट देते. हो मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस जाऊ दे एवढा लांब कशाला पाऊस पडायचा, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते बघा. शिर्डीला पडला पाऊस रुईला आला सडाका.
शिर्डीला पडला पाऊस रुईला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मरायचा तडाका. आणखीन एक घेऊ हे तुमच्या जवळचे दिसते नाही कलर ओळखलं तुमची भावकी दिसती. बरं घेते ऐका. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. भुकलं की नाही. मोडक असा पलंग तुटकी शिनेवार वर नरम बिछाना नाही सुरतेचे मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. बसा खाली. डॉक्टरनं सांगितले गुडघ्याचा अष्टपुत्र सौभाग्यवती. असं द्या. पहिला नवरा बघितला बायकोच्या पाया पडत पण असू द्या चांगली परंपरा आहे चालू ठेवा. एका जनार्दनी समरस झाले तो रस येत हे नाही. ऐका. सोनं सोनं म्हणजे काय महिला मंडळ आहे का? जे गळ्यामध्ये राहतं, जे हातामध्ये घातलं जातं, जे पायामध्ये, जे नाकामध्ये, जे कानामध्ये घातलं जातं त्याला सोनं म्हणतात. परंतु आमच्या एकनाथ महाराज म्हणतात हे सगळं सोनं जे आहे ना हे सोनं इथंच राहणारं सोनं आहे दादूंनो. माणूस मेल्याच्या नंतर 1 ग्रॅम सुद्धा सोनं वर सोबत येत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भूषणही घेती काढून या अंगावरचं सगळं सोनं माणूस मेल्याच्या नंतर काढून घेतलं जातं. परंतु दादूंनो एक मात्र दागिना असा या अंगावरती. आवाज तुम्ही तेवढाच ठेवा दादा. कमी आवाज करू नका बरं का. हो तुम्ही आवाज चांगला ठेवा जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते. ठेवा वाढवा वाढवा वाढवा. गेन देते याला याला ना थोडासा रिवर्ब द्या. रिवर्ब हॅलो प्लेन वाटतं द्या. हॅलो बेस कमी करा. रिवर्ब द्या. रिवर्ब म्हणजे नॉर्मल साईको. हॅलो बस कमी करा थोडा राहू दे. म्हणून दादून या अंगावरती एक सोनं दादून असे दादून एक दागिना असा ते म्हणजे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ दादून. माणूस मेला तरी कोणाची हिंमत होत नाही माळ तेवढी काढून घ्या म्हणण्याची बरं का. हो म्हणून माळ जपण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत सप्ताह चालू आहे आपल्या गावामध्ये 132 वर्ष म्हणजे जवळजवळ किती तप झाले? 13 तप. वा म्हणजे 13 तप म्हणजे माझे 2-4 जन्म म्हणजे आहे ते. हो म्हणजे एवढं. हो म्हणून गळ्यामध्ये तुमच्या हो गाव धार्मिक आहे. गळ्यामध्ये माळी तुमच्या असतील यात नवल नाही बरं का. हो याच्यात का आश्चर्य नाही. गळ्यामध्ये माळी असतील. पण ज्यांच्या गळ्यामध्ये माळी नाहीत त्यांनी माळी घाला आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत त्यांनी माळी टिकवा. कोण म्हणलं काढा? टिकवा. कारण कोरोनामध्ये ज्यांनी माळी काढल्या देवानं त्यांचा नंबर अगोदर लावला. म्हणून नंबर लावून घेऊ नका. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. नाथ महाराज म्हणतात सुरतेचे मोती गोळधाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाली तो रस येते नाही. विकल्प नावाचा नवरा नको. नाथ महाराज म्हणतात कारण विकल्प एकदा का माणसाच्या जीवनामध्ये शिरला की विकल्प माणसाला धड प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थ सुद्धा करू देत नाही. नाथ महाराज असा विकल्प नावाचा नवरा नको बरं का. मावशी ते म्हणतात एवढी मोठी धडधाकड बाई दिसते खुशाल म्हणती नवराच नको. पण मावशी काय सांगायचं नवरा बिचारा कसं कसं ना बरं का. नवरा बिचारा कसं कसं ना बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का खोटं वाटते होय तुम्हाला? तुम्हाला माझा नंबर 1च्या पेंट्या दाव का हो? कुठं बसलाय व य हांबा य कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. कसा दिसतोय माझा अमिताभ हुसेन. कसा बसलाय बघा ना जणू काय बाबळीच्या खोडावर बसलाय. ए पिंट्या वर सर लय हालू नको पिंट्या झाड मोडल. ए पिंट्या बरं का मंडळी हा माझा नंबर 1चा पिंट्या आहे. नंबर 1चा पप्या आहे माझा. पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या. मम्मीचे केस सोडवा ग. मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी काय बाबाजीने आणली का काय? पिंट्या ए पिंट्या पिंट्या लय बरं वाटत असं नाही. असते कवळ्या वयात अशी मम्मी सापडली. पण कसा झाला का नाही तालुक्यापेक्षा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा बरं का. म्हणते नाही उतरू नको नाही पडू देतो.
ए बाळा नाही पडू देत 90 किलोची उचली ते मी 110चं रेकॉर्ड आहे आपलं खात्या पित्या घरची मम्मी रे बाळा बर का काय सांगायचं पिंट्या हे बघ बाळा आपला पप्पा कुठे गेला पप्पा हे ओके ए पप्पा पप्पाला टाटा कर हे बघ टाटा कर पप्पाला असं ए पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी द्यास कर पाहिलं का सगळं ऐकते मॉडेल बापाव गेलंय काय खातो कोण असतो कोणा गिरणीचं पीठ खातो कोण असतो मुलखाचा झडची झड लागते ए पिंट्या हे बघ बाळा मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवगम मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघड मम्मी मोठ्यानं अवघड मम्मी असं ए पिंट्या अवघड मम्मी वा पिंट्या अवघड मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन काय उतरली नाही नोकियाचा चार्जर रोज चार्ज वर सर बाळा बरं का मंडळी मावशाहू किती महिन्याचं असेल हो? किती महिन्याचं असेल अहो आताशी 6 महिना झालाय आणखीन लेकर असं बारसं सुद्धा घातलं नाही पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरड मोडल पिंट्या ए पिंट्या तुझी चुन्याची डबी लेट वाचायली बघ नंबर 1चं कार्ट होतं बरं का तुम्हाला 2 नंबरचं धावते बरं का कसा दिसतोय माझा धर्मेंद्र पिंट्या ए बाळा कुठे गेलता संडासला कार्ट लय जागाव दिसते गड्या कुठे गेलता संडासला तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कसाचा येत होता अरे अशी कामं सकाळी सकाळी ए बस खाली नाही उचलीत तुला बस खाली बस नाही तर पोरग फेकून आणेन बघ बस खाली पिंट्या हे पप्पा फोटो काढायला पप्पाला टाटा कर ए पप्पाला नाही बघ पप्पाला असं कर बघ हे बघ ऐकतोय पोरला चांगले वळण लावावं लागते मावशी काय सांगायचं बरं का पोरग थोडंसं घाबरले बरं का पोरग थोडंसं घाबरले पोरग माझ्याकडे बघतंय म्हणतंय मम्मी जरा डेंजरस दिसते पोरग माझ्याकडे बघतंय विचार करतंय म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती ए दिसती का नाही लांबून नाही पण जवळ दिसती का नाही करता पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून बरं का काय सांगायचं पिंट्या वल लागायला मुतला बितला नाही ना तसं
तसं काय करू नको. 10,500 डायट क्लीन करून आणली बघ. काय सांगायचं मावशी, पोरग माझं गुणाचं बरं का. पोरग एवढं गुणाचं, पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक, बाळाला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक, सकाळपासून पोरग रडायचंच थांबणं गेले पहा. ए नाही, ए नाही नाही, ए नाही, ए नाही नाही हाड, हे नाही नाही पिंट्या, हे नाही बाळा रडतो का कण तू. हे नाही नाही नाही. काय झालं, पप्पानं मारलं, पप्पानं मारलं. पप्पाची एवढी हिंमत, काळजी करू नको, आपण दोघं मिळून पप्पाला तोडू. हे नाही नाही नाही. काय सांगायचं मावशी, सकाळपासून पोरग रडायचंच थांबणं बघा. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हटली पोरी ते पोरला पिंक ग्रेप बॉटल म्हणते ते पाजून बघ, पोरग रडायचं थांबल. काय सांगायचं मावशी, त्या म्हातारीचं ऐकलं, पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. पोरग रडायचं थांबाव की, पण गुण आला नाही. दुसरी म्हातारीली मला म्हणे ते आपू कसं म्हणते ते खाऊ घालून बघ, पोरग रडायचं थांबतंय. खोटं सांगत नाही मावशी. त्या पण म्हातारीचं ऐकून पोराला चांगला 1.5 किलो गांजा खाऊ घातलं. पण पोरग काय रडायचं थांबलं नाही. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाची हवाली करते. बघा कसा बघतोय मोडत. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही. नाना परी समजाविते, मागील ते खाया देते. हा पटवणे निजविते, हा पटवणे निजविते, हलविते पाळणा. रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना. रड नाही तर बुका घाली, रड रड नाही तर बुका घाली, रड. सिंगल फेज लाईट व्होल्टेज धरसोड करते, बाकी काही. नाना परी करीतो छंद, रडतो हाच बुंदच बुंद, नेत्रातून वाहती बुंद, नेत्रातून वाहती बुंद, याचा डोळा लागेना. रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना. खुशाल मम्मीला लाता मारतोय की. पोटी भरून या दम, सर्व अंगी सुटला घाम, एका जनार्दनी प्रेम, यशोदे हे सीमाविन वर्ग मंडळ. असा सोन्यासारखा संसार वर्ग. ही गवळण जी आहे नाथमार्दांची गवळण आहे. जेवढा भगवान श्रीकृष्ण रडायची तेवढा माता यशोदा भगवान श्रीकृष्णाची समजूत काढायची. नाना परी समजाविते, मागील ते खाया देते, थापटोनी निजविते, हलविते पाळणा. परंतु भगवान श्रीकृष्णाचा अवतार होता दादानो. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण काय रडायचे थांबायचे नाही. आईसाई परीक्षा घ्यायची. तेवढा यशोदा माता काकुलतीला यायचं, कृष्ण आता तर रडायचं थांब. त्या संदर्भातली गवळण होती. म्हणून बरं का महिला मंडळ, अशी चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं दाखवीत बसले तर रात्र पुरायची नाही. म्हणून संसार एवढा सुखाचा बरं का. पण काय सांगायचं, संसाराला लागली कोणाची तरी नजर बरं का. संसार लागली दृष्ट, हो, आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. कसं बघतोय बघितलं. तुम्ही म्हणाल पण यांना घेताना कधी पाहिलं नाही, यांना घेताना कधी पाहिलं नाही. आमचे हे बरं का तसे रोज रोज घेत नाहीत, रोज रोज घेत नाहीत.
आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते. तसे लई इमानदार आहेत बरं का. पण जिचा नवरा दारुडे असतोय का, जिचा नवरा दारुडे असतो त्याला माहिती संसार किती दुःखाचा असतो, किती वाईट असतो बरं का. जिचा नवरा व्यसन करून मेला, दारू पिऊन मेला, त्याला विचारायचं जीवन किती कष्टदायी आहे. हो ददून फार वाईट जीवन असतं दारुड्याच्या बायकोचं. हो म्हणून मी नेहमी सांगत असतो की व्यसन कोणतंही करू नका. तंबाखू खाऊ नका, उटका खाऊ नका, दारू तर अजिबात पिऊ नका. कारण दारू पिण्यापेक्षा दादू नाही का, दारू पिण्यापेक्षा विष पिलेलं चांगलं. का? कारण जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून दारू पिऊ नका. नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले बरं का. तुळजापूरच्या भावणी आईसमोर हात जोडला, पदर पसरला. आईला म्हटलं आई नवसाला पाव. त्यावेळेला ती तुळजापूरची भावणी आई माझ्या नवसाला पावली बरं का मावशी. म्हणून त्या आईच्या नावानं 5 घरं जोगवा मागते बरं का. महिला मंडळ जोगवा संत एकनाथ महाराजांचा जोगवा असतो बरं का. लक्ष्मी आईचा जोगवा आहे. प्रत्येकानं जोगवा वाढा बरं का. ज्यांनी आणला असेल, ज्यांच्याकडे असेल त्यांनीच वाढा. ज्यांच्याकडे जोगवा नसेल, पैसे नसतील त्यांनी बरं का शेजारी निघून उसना घेऊन वाढा. पण वाढा, नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढा, नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नसते पातळ जुलाब. ही डबड की पळ गावाच्या बाहेर. आईचा जोगवा जोगवा महागेडा अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला गुण विविध तापाची करावया झाडणे. लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा आई राजा माऊली महाराजांची, माऊली महाराजांकडून 101 रुपयाचा जोगवलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आईचा जोगवा जोगवा. चहा 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 चहा. आहे प्रज्ञा प्रज्ञा कहांडळ 101 रुपयाचा जोगवलं. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. आई एवढ्या रात्री चहा करून आणायचा. हा ए भक्ता हा हा काय म्हटला? एवढ्या रात्री चहा करून ए चहा नसला तर वडापाव पण चालतो. आई हॉटेल बंद आहे का? ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतोय. आई दुकानदार सगळे इकडेच आले. आई हे बोल भक्ता माझे कोडवत. आई काय म्हटला? माझे कोडवत. अरे ओ अरे भक्ता ए भक्ता पैसे घेऊन थांब. बर सरपंच संदीप वागळे, संदीप वागळे यांच्याकडून 101 रुपयाचा जोगवाला आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या. रमेश कामटे सोबदार 51 रुपयाचा जोगवाला. धन्यवाद. बापूसाहेब चिखले चिखली चिकणे. अच्छा चिकणे बापूसाहेब चिकणे. धन्यवाद. असं दे. बापूसाहेब चिकणे यांच्याकडून 101 रुपयाचा जोगवाला. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या. आई ए भक्ता बोल. माझे कोडवत. आई ए भक्ता हा. ए भक्ता हा. ए लवकर लवकर विचार. देवाचं नवीन वार आहे. बर एकदा का देवाचं वारं गेलं, हा. देवाचा सीझन चालू आहे, श्रावण हा. चालू आहे. कारण एकदा का देवाचं वारं गेलं पैसे घ्या आधी. पुढे पुढे समोर. भक्ता पैसे आले की ब्रेक लावायचं. संतोष घोटेकर 501 रुपयाचा जोगवाला. एकदा जोरदार टाळ्या होत्या. आई हे बघता बघता बँक कुठे गेली? भाऊसाहेब कुदळे 51 रुपयाचा जोगवाला. धन्यवाद.
आई ए भक्ता बोल. माझं कोड होता ए भक्ता हा लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार आहे. बर. विचार भक्ता काय म्हटलं. आई हा. माझं कोड असं होतं ए कसं होतं. आई माझं कोड असं होतं ए कसं होतं. आई बोल आई बोल भक्ता. साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू कधी सुटेल भक्ता हा कशाला बिचाराच्या मुळे उठलायस. एवढी चांगली साऊंड लावली सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटतं. पण भक्ता काळजी करू नको. हा ए देवाकर तोडगा आहे. बर साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटते. कवा ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल हो, बोलिये. नाहीतर एखादा बॉक्स फुटल तेव्हा सुटल. आई माझं दुसरं कोड असं होतं ए कसं होतं. आई. भक्ता जरा सोपं सोपं विचार. बर आपल्यातल्या आपल्याचा विचार इथल्या माणसाला मध्ये घेऊ नको. हा कारण इथं बसलेली माणसं जरा चॅप्टर दिसतात. हा जर काही चुकलं ना हा. ए जर का काही चुकलं ना हा. तुला आणि मला डांबरीनं ताणू ताणू हाणतील. हा. आणि हे काय आपलं पुन्हा नाही आळंदी नाही इकडं लवकर रस्ता सापडत नाही. कारण सिंगल रस्ता गाडी ओव्हरटेक होत नाही. आई जपून बोल. माझं दुसरं कोड असं होतं ए कसं होतं. आई माझं दुसरं कोड असं होतं ए कसं होतं. आई बोल. काळी कोंबडी पांढरा अंडा का देते कृष्ण कुदळे 51 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. आई बघता काय म्हटला. काळी कोंबडी पांढरा अंडा का देते बघता औ देवाचं अंगातलंच गेलं. बर मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून. हा बघता एक काम कर काय म्हटलं काळे कोंबडी. पांढरा अंडा का देते एक काम कर भक्ता. हा ए भक्ता हा उद्यापासून तू दी. मी कसा देऊ मी कोंबडा हे जिरून द्यायले बिचारी देऊ दे तिलाच. का देते पण बघता एक काम करावं लागतं. हा ए 3.5 मीटर कापड घे. हा तुझी घेतलं काळे कोंबडी पांढरा अंडर देते बरोबर ना. हो 3.5 मीटर कापड घे. घेतलं त्याच्या 4 घड्या घाल. घातल्या त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंब टाक. टाकले 5 किलो टाचण्या टाक. टाकल्या 5 किलो गुलाल टाक. टाकला 5 किलो अगरबत्ती टाक. टाकली सगळ्याचा गठोडा बांध. बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. बांधलं आई बघत आणि एवढे वजन कोंबडी मरण ना बघत हा राजू योगेश वाबळे 101 रुपयाचा बक्षीस जोगवाला धन्यवाद. जोरदार टाळ्या हो द्या. ए भक्ता हा काय म्हटलं एवढे वजन कोंबडी मरण ना भक्ता हा जर का तुझी कोंबडी वजन मेली. बर जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली मग मला सांग अंड द्यायचा कुठं प्रश्न येतोय. ते देवाला वेळेत काढतो हे रे. आई बोल तिसरं शेवटचं कोड होत भक्त. हा ए भक्त हा तुला काय रोई गावकरी नको तर दिले का काय रे? अध्यक्ष विचार म्हणले बरं बरं विचार. आई सांगू बाई सांगावं लागतं पैसे घेतले. खरंच सांगू बाई सांग आई आई बोल. यावर पाऊस का पडत नाही भक्त हा तुला अशा वाल्या फोकानं हाणला पाहिजे बघ. मला सांग तुझी वायर बीर जळली का काय रे. काही काय विचारतोय रे. अरे वेळेवर पाऊस का पडत नाही. का पडत नाही बघता हा त्याचे अनेक कारण आहेत बघ. हा मला सांग हा झाड लावलंस का. नाही नाही झाड नाही लावलं हा हा बघता. हा अरे आपल्या एकीकडे सरकार सांगते झाड लावा. हो एकीकडे नगरपालिका सांगते झाड लावा. एकीकडे ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस हो हा का नाही लावलं झाड. पण नाही झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हो. हे चांगलं कारण शोधलेच बघ बघता. हो झाडासाठी पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हो हुशार आहेस भक्ता. हो. मला सांग संडासला जातो का. हो जातो ना. जातो जातो पाणी नेतोस का. नेतो नेतो खरं सांग तोंडाकडे बघून वाटते नेत नच. नेतो नेतो बरं जाऊ दे जो वैयक्तिक प्रश्न आहे मला सांग आंघोळ करतोस का. हो पाण्यानंच करतो. हो ए भक्ता हा ए भक्ता हा. अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे. हो तुला आंघोळीला पाणी आहे. हो ए एवढंच काय तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो. अरे काय हो म्हणतो. हो काय म्हणतोय. सर्व गोष्टीसाठी पाणी याच्याकडे. माणसाकडे सगळ्या गोष्टीसाठी पाणी आहे. पण माणसाला जर म्हटलं ना एखादं झाड लाव माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव बघतं इथं बसलेले सर्वच बघतो जोपर्यंत आम्ही झाडं लावत नाहीत आणि लावलेली झाडं जगवत नाहीत तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार
नाही. म्हणून झाडं लावायचं कुठं काय नगरपालिकेनं ग्रामपंचायतनं सरकारनं घेतलं नाही दादूनो. देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ती. अण्णासाहेब चौधरी तुमच्याकडूनच का? तुमच्याकडूनच का? अण्णासाहेब चौधरी यांच्याकडून 101 रुपयाचा जोगाला धन्यवाद. जोरदार टाळ्या होत्या. म्हणून बघतो झाडं लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा. पप्पू चिकणे 101 रुपयाचे या ठिकाणी आहे जोगवाला धन्यवाद. मुंडा दोन पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडं लावा, वृक्षारोपण करा, निसर्गाचं संवर्धन करा, निसर्गाचं रक्षण करा. तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल. नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ संसार सांडी नको पात्रा. आता साजनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा टाकीला संग. काम क्रोध हे झोडिले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग गा आईचा जोगा मागून ठेवला. जाऊनी महाद्वारी नवस फेडला. एका जनार्दन बन देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता नाथमार्ग म्हणतात त्या जगदंबेची भक्ती करणं फार गरजेची आहे. नाथमार्ग म्हणतात मी ज्या जगदंबेची भक्ती केली माझ्या जीवनामध्ये त्या जगदंबेचा साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार तुमच्या आमच्या जीवनामध्ये येण्याकरता हे बारोड नावाचं लक्ष्मण आनंदा खरात 101 रुपयाचं या ठिकाणी जोगवाला धन्यवाद. म्हणून आईचा जोगवा मागून ठेवला. जाऊनी महाद्वारी नवस फेडला. एका जनार्दन म्हणा देखला. जन्म मरणाचा फेरा चुकला. माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकार सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या तुम्ही वाजवा म्हणल्या उगा रोजानं लावल्यासारखं वाजवू नका. मनातून टाळ्या वाजवायच्या. कारण तुमच्या टाळी हे आम्हाला बळ देत असतं कार्यक्रमासाठी. सर्व कलाकारांसाठी, साऊंड सिस्टीम, लाईट डेकोरेशन मंडपसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर माझ्या या ठिकाणी एक सुंदर असं गवळण होणार आहे. त्याच्यानंतर बारोडाचा कार्यक्रम पुढे असं चालू राहील. कार्यक्रमाला खूप गर्दी आहे दादांनो. बाळू मांडळे सरपंच 30 रुपये. वा तू किती गोड आहेस रे पोरा. असेच पैसे आणून दे. बरं का गवळण होईल. त्यानंतर भारोडाचा कार्यक्रम पुढे असं चालू आहे. एकीने सुद्धा उठायचं नाही बरं का मावशी. घरी कोणी जायचं नाही बरं का. उद्यापासून कार्यक्रम नाही, आजच कार्यक्रम. शेवटन कार्यक्रम माझ्या पुन्हा डायरेक्ट पुढच्या वर्षीच बरं का. एकीने सुद्धा उठून घरी जायचं नाही मावशी बरं का. कारण रात्री माझा कार्यक्रम अहिल्यानगरला होता बरं का. तिथं अशीच